हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल अगेन. कसे आहात सगळे? आय होप यू आर स्टडिंग वेल. तुमचा अभ्यास चांगलाच चालू असणार आहे. आज आपण पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनचे लेक्चर्स कंटिन्यू करत आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह आणि नॉर्मल डेरिव्हेटिव्ह किंवा ऑर्डिनरी डिफरन्सिएशन हे बघितलं. मल्टीव्हेरिएबल कन्सेप्ट आणि सिंगल व्हेरिएबल कन्सेप्ट ह्या कशा अप्लाय होतात ते बघितलं. आज आपण त्यालाच कंटिन्यू करतोय, बट आपण प्रॉपर पार्शियल डिफरन्शिएशन डेफिनेशन किंवा पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय हे बघूया. त्याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आहेत, ऑर्डर ऑफ दॅट इक्वेशन अँड डिग्री ऑफ दॅट इक्वेशन. सो लेट स्टार्ट विथ द PDE, दॅट इज पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. बघा, PDE which is partial differential equation. The definition: if zxy is unknown function of x and y. Yes, we are very well known about the multivariable concept. आपण मागच्या लेक्चरमध्ये ते बघितलं. जर तुम्हाला मागचं लेक्चर बघायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये अडचण येणार नाही. z is the function of x and y, which is two variable function. Then the partial derivatives are given by this dou z by dou x. Yes, exactly. This is not the d, this is dou z by dou x, because we are going to differentiate it partially with respect to x as well as with respect to y. So dou z by dou x, dou z by dou y, dou 2z by dou x square, this is second order partial differential, and dou 2z by dou x dou y, this is mixed partial derivative. So these are the partial derivatives of z with respect to x as well as with respect to y. Now what is exactly the order of partial differential equation? प्रत्येक एक्झाम मध्ये एखादा MCQ येतो आणि तो 100% एखाद्या मार्काला तुम्हाला हे विचारतात की दिलेल्या पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर सांगा किंवा डिग्री सांगा. तर अशा वेळेला हा मार्क आपल्याला तिथे जायला नको. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. सो ऑर्डर, द हायेस्ट, what is exactly the order? The highest derivative present in the equation determines the order. So look at here, highest derivative म्हणजे नक्की काय? तुमचं जे दिलेलं पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन आहे त्याच्यामध्ये जो हायेस्ट डेरिव्हेटिव्ह आहे, हायेस्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, सेकंड ऑर्डर आहे, थर्ड ऑर्डर आहे, व्हॉट एव्हर इट मे बी, त्या सगळ्यांमध्ये जो मोठा आहे, जो हायेस्ट आहे, दॅट इज the order of that given differential equation. It determines the order. Example, dou z by dou x is equal to c into dou z by dou y. So in this case, this is first order differential, this is first order differential. याच्यामध्ये एकच्या नंतर पुढे काहीच नाहीये, म्हणजे सगळ्यात मोठं डिफरन्सिएशन आहे ते फर्स्ट ऑर्डर डिफरन्सिएशन. सो द ऑर्डर ऑफ दिस इक्वेशन इज 1 or first. Now moving here, dou 2z by dou x square plus 3 times dou 2z by dou y square is equal to 4 times dou z by dou y. Now in this case, second order आणि फर्स्ट ऑर्डर अशा तिन्ही टाइपचे डेरिव्हेटिव्ह या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आहेत. पण याच्यामध्ये हायेस्ट कुठला आहे तर 2 आहे. नो डाऊट इथे पहिला पण आहे, पण हायेस्ट आपल्याला बघायचा आहे तो आहे 2. म्हणून काय झालंय की ह्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर किती आहे? 2. सो दिस इज अबाउट ऑर्डर ऑफ पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. I will repeat, the highest derivative present in the equation determines the order of that equation. Now moving towards degree. So what is degree? We are having the highest derivative and just see what is the power of that highest derivative. म्हणजे काय, तुम्ही पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन मध्ये ऑर्डर शोधली. ऑर्डर काय सांगते की जो हायेस्ट डेरिव्हेटिव्ह आहे दॅट इज युअर ऑर्डर. मग त्या डेरिव्हेटिव्हची पॉवर चेक करायची किंवा एक्सपोनंट चेक करा. द power of that highest derivative in the equation which is free from fractional radicals. Yes, this is the main condition to find the degree of the differential equation. तुमची जी पॉवर आहे किंवा तुम्ही जो हायेस्ट डेरिव्हेटिव्ह शोधलाय त्याची पॉवर फ्रॅक्शन मध्ये नकोय आणि निगेटिव्ह नकोय, विच इज फ्री फ्रॉम फ्रॅक्शनल रॅडिकल्स. ही कंडिशन आहे आणि ती तुमची काय देते? डिग्री. मग ह्या केसमध्ये आपला हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे 1 आणि इथे त्याची पॉवर आहे 1. सो इट इज अगेन हॅव डिग्री 1. सो इट इज डिग्री 1. And this equation which is also having degree 1 because the highest derivative are 2, but the index of that highest derivative is
1. So degree of this given equation is also 1. So this is about partial differential equation, main concept, that is definition, then order of the differential equation and degree of the differential equation. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि याच्यानंतर आपण याचे काही एक्झाम्पल्स घेणार आहोत. ते एक्झाम्पल्स बघण्यासाठी किंवा ते शिकण्यासाठी ॲपची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि पुढचे लेक्चर्स बघा. आपण ही सिरीज तयार करतोय जी इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी महत्त्वाचे आहे. मग इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स कुठले असतील तरी चालतील, कुठल्याही विद्यापीठाचे असतात. बामू आहे, बाटू आहे किंवा सावित्रीबाई फुले आहे, अमरावती विद्यापीठ आहे, सगळीकडे आपला हा सिलेबस आहे. सो पार्शियल डिफरन्सिएशन इज कॉमन सब्जेक्ट फॉर ऑल आणि आपण याची सिरीज तयार करतोय. इफ यू लाईक द व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू.